नमस्कार मंडळी, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. आता वाजले, वॉचच नाही घातलं. आता आपण चाललोय प्राचीच्या इथे. सो तिला पिकअप करून मग ऑफिसला जायचं आहे. आज आहे ती थोडी तब्येत ठीक आहे, तर बोलली ठीक आहे मी येते ऑफिसला. बोललं ठीक आहे चालेल. आता चाललोय तिला घ्यायला. आज सॅटर्डे आहे तर गर्दी कमी आहे. आज चांगलं आहे थोडंसं. सॅटर्डे असलं की बरं वाटतं जरा, कारण ट्रॅफिक पण कमी असतो, लवकर पोचता येतं. मग आपल्याला आता परत इथून जावं लागेल, यू टर्न करून जावं लागेल. चला, कालचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून सांगा, जेणेकरून तुम्हाला काय आवडतं आहे बघायला ब्लॉगमध्ये ते सुद्धा मला कळेल. सो आता थांबायला लागेल थोडा वेळ. बघूया, तिला फोन करते आता. कोको 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 आला आला. चला आता निघूया. आता आलेली आहे प्राची, तिथून आता डायरेक्ट ऑफिसला जाऊया आपण. चला, रॉंग वे. हा सोपा आहे ना रस्ता, परत तिकडून एवढं फिरून यावं लागतं, तर कसं काय. आपण इकडून सरळ लोअर पर्यंत. मला ना माझी बुलेट जी आहे ना त्याच्यामध्ये थोडंसं अपग्रेडेशन करायचं आहे. म्हणजे त्याला आता तर फॉग लाईट तर लावू शकत नाही आहे, तर जी आपली नॅव्हिगेशन स्क्रीन असते ती मला लावायची आहे बेस्टमध्ये. तर तुमच्या माहितीमध्ये कुठली असेल म्हणजे एकदम परफॉर्मन्स वाईज चांगली, तर थोडंसं बजेटमध्ये आहात, नाहीतर सो ते मला तुम्ही सांगू शकता कमेंटमध्ये. सो मी तसं तुम्ही सजेस्ट केलं असेल तर फॉलो करेन. कोणी यूज केलेलं असेल किंवा यूज करत असेल आता, तर मग ते आपण लावू शकतो आपल्या गाडीला, तसं काही प्रॉब्लेम नाही.
आता जर ब्लॉग कंटिन्यू करायचा आहे तर जावं लागेल कुठेतरी बाहेर, थोडंफार दाखवायला, एक्सप्लोअर करायला. बाकी आज तर ट्रॅफिक नाही आहे. मी जसं तुम्हाला सांगितलं, आज सॅटर्डे आहे तर आज ट्रॅफिक नसणार आहे काहीच. तर आपण लवकर पोहोचू ऑफिसला. बघितलं पूर्ण रस्ता खाली. आज पूर्ण हे जे पूर्ण पॅच आहे ना, पूर्ण भरलेला असतो. ही अशी हात दाखवते ना मध्ये मध्ये, ही बरी झालेली आहे आता एकदम. काल पूर्णच तिची तब्येत डाऊन होती, त्यामुळे दिवसभर झोपून होती घरीच. प्राचीला एक म्हणजे तिचं सरप्राईज आहे, ते मी सांगून टाकते तुम्हाला. तिला माहीत नाही आहे मी सांगितलं ते, तरी पण ऐका तुम्ही. तिला इंस्टाग्रामवरून फर्स्ट ब्रँडचं कोलॅब आलेलं आहे, फायनली आलेलं आहे. कधीपासून बिचारी वाट बघत होती, कधी येणार. तिला फायनली कोलॅब आलेला आहे. त्याचा पण ब्लॉग करूच आपण, पण ते त्याचा ब्लॉग करू शकतो. तर अनबॉक्सिंग वगैरे करताना ते दाखवेन मी तुम्हाला. मग त्याचा आफ्टर आणि बिफोर आणि आफ्टर करावं लागेल आपल्याला. सो बघूया आता ते कसं वर्क होतंय, त्याच्यावर आहे. मस्त असा सुसाट रस्ता आहे आज. आणि आपण 360 आपला जो छोटासा ड्रीम कॅमेरा आहे परत एकदा, तो आपण लवकरच घेणार आहे. पण मी दाखवणार तुम्हाला घेताना. मी बेस्ट डीलसाठी थांबली आहे फक्त. बेस्ट डील मला कोण देत आहे? तुमच्या पण ओळखीमध्ये कोण असेल ॲक्शन कॅमेरा सेल करणारा किंवा नवीनमध्ये, सो सांगा मला. कॉन्टॅक्ट वगैरे असेल तर कमेंटमध्ये सांगा. आपण त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून जर बेस्ट डील मिळत असेल आपल्याला दुसऱ्यांपेक्षा, तर आपण घेऊया लगेच. मला आता फक्त एक फ्रंट व्ह्यू दिसतोय, दुसरा व्ह्यू पण मिळून जाईल आपल्याला. आपला DJ आला तर लवकरच घेऊया आपण. आज ऑफिसमध्ये असं फार काही काम नाही आहे. म्हणजे जे आपले डेली व्हिडिओ असतात ते असणारच आहेत. बाकी आता सगळं फेस्टिवल आणि त्याचे गणपतीचे व्हिडिओज आपल्या चालू होतील. आपण पण ब्लॉग करायचं ट्राय करणार आहे त्याच्यामध्ये, म्हणजे जर शक्य झालं तर तसं. बघूया आता काय वर्क होतंय त्याच्यानुसार आहे. कारण डबल शूट करायला जमत नाही एकसाथ. ऑफिसचं शूट, ब्लॉग शूट, तर ते पॉसिबल होत नाही एकट्याने. जर ते नाही दाखवता आलं तर काहीतरी आपण दुसरं इंटरेस्टिंग गोष्ट तरी दाखवायचा प्रयत्न करूया.
बाकी आता माईक घेतल्यापासून साऊंड क्वालिटी खूप बेटर झाली असं मला वाटते, कारण मी स्वतः आधी म्हणजे सॅटिस्फाय नव्हते की एवढा आपण करतो, तर ऑब्वियसली साऊंड इम्पॉर्टंट आहे, व्हॉईस इम्पॉर्टंट आहे. सो त्याच्यामुळे आपल्याला हे घ्यावं लागलं माईक. पण हा बेस्ट माईक आहे. कोणाला घ्यायचं असेल व्लॉगिंगसाठी, त्यांच्याकडे DJIचे ॲसेसरीज आहेत किंवा कॅमेरा आहे, सो ते घेऊ शकतात. आणि DJI त्याच्यामध्ये हे जर तुम्ही पेअर नाही घेतलं तर एक सिंगल पण येतो वाटतं त्याच्यामध्ये, एक ट्रान्समीटर येतो नॉर्मल कनेक्ट करायला. आणि हे कसं वायरलेसली कनेक्ट होतं, त्यामुळे तुम्हाला कुठलं ॲडॅप्टर घ्यायची पण गरज नाही आहे. जसं आपण गोप्रोला ॲडॅप्टर यूज करून ऑडिओसाठी माईकसाठी वापरायचो, सो तसं इकडे नाही आहे. DJIचं वायरलेसली DJI टू DJI कनेक्ट होतात त्यांची ॲसेसरीज. आता दादरला पोचलेलो आहे. आता लवकरच 10 मिनिटं पण नाही लागली आज पोचायला. ट्रॅफिक नसलं की एवढा फरक पडतो लगेच सॅटर्डे याच्यामुळे मला आवडतो. ऑफिसला जायला एकदम आरामात, ट्रॅफिक नाही, काही नाही, मस्त 15-20 मिनिटात पोचायला येतं. लागलं हिला, थोडंसं दुखलं तिला. NDTVची गाडी. हां, आणि मला अजून एक विचारायचं होतं, कोण राईडला जाणार असेल तर मला सांगा. जवळपास म्हणजे 1 डे रिटर्न वगैरे असं. तर मग मला जर काही शूट वगैरे नसेल, ऑफिसचं काम नसेल किंवा माझी सुट्टी असेल, तर मग मी जॉईन होऊ शकते 1 डे रिटर्नसाठी सध्या तरी. आता नंतर आपली एक ड्रीम राईड असणार आहे, ते मी आत्ता सांगणार नाही कोणाला. जेव्हा जाणार तेव्हा ब्लॉगमध्ये दिसेलच तुम्हाला की कुठे जाणार. ती ड्रीम राईड आहे माझी खूप, म्हणजे मी एवढं त्यासाठी प्रयत्न करत आहे ना. ठीक आहे, आणि ते करणार मी लवकरच. पुढच्या वर्षी आपण चाललोय. मी सांगेन जायच्या आधी, जर कोणाला जॉईन व्हायचं असेल तर ते येऊ शकतात, असं काय नाही. बट आता कोण 1 डेसाठी वगैरे जाणार असेल जवळपास, तर मला सांगा कसं काय प्लॅन असणार आहे. तर इफ मला पॉसिबल होत असेल त्या टायमिंगमध्ये तर मी नक्की जॉईन करेन. बाकी आता मी तुम्हाला काल म्हटल्याप्रमाणे की मी म्हणजे 1 दिवस किंवा 1 दिवसाआड रोज बघूया पॉसिबल होतंय का मला ब्लॉग टाकायला. पण एक किंवा 2 दिवसामध्ये एक ब्लॉग तरी आला पाहिजे, असं माझं आता मी असं ठरवलेलं आहे की डेली जर कंटिन्युटी राहिली थोडंसं आपल्याला चॅनल ग्रो व्हायला हेल्प होते. तर मी तेच आता
म्हणजे प्रयत्न चालू आहेत की रोज नाही तर एक दिवस किंवा एक दिवसाआड जर आपण व्हिडिओ टाकला तर आपल्याशी लोक पण जोडलेले राहतात आणि ते कंटिन्युटी झाली की लोकांना पण बघायला थोडंसं मजा येते की काय ना काय कंटेंट येत असतो यांचा. आता आपण बघूया व्हिडिओ. त्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला जेव्हा मी व्हिडिओ टाकेन तेव्हा तुम्हाला बघायला मिळतील. हा बघ, ट्रिपल सीट. वीस मिनिटात पोचू आपण ऑफिसला. सिग्नल लागलाय, थांबा लागेल आपल्याला. उद्या संडेला उद्या आपला एक वेगळा ब्लॉग असेल. टॅटू काढणार आहे मी नवीन उद्या, सो मी दाखवेन. स्पेशल आहे तो टॅटू थोडा. तर काय झालं, काय बोलते तू, माझा ब्लॉग बघ. ती मला बोलते तू काय बोलते. म्हटलं तू ब्लॉग बघ. तिला ऐकायला येत नाही मी काय बोलते ते. तिला प्रश्न पडला एवढा वेळ, म्हणून तिने मला आता विचारलं की तू काय बोलते एवढं. ती बघा. हां, तर मी काय सांगत होते हां, की उद्याचा जो माझा म्हणजे ब्लॉग आहे तो खूप स्पेशल आहे. म्हणजे खूप म्हणजे मला काढायचं होता खूप दिवसापासून, तर म्हटलं काढूया आता. स्पेशल टॅटू आहे उद्या, सो मी करेन ब्लॉग त्याचा. छोटाच आहे पण खूप खूप स्पेशल आहे. चला आता सिग्नल सुटेल, आपल्याला जायचं आहे राईट साईडला. काल ज्याप्रमाणे सांगितलं मी त्याचप्रमाणे आज पण म्हणजे ऑफिसमधलं काय दाखवणार, परत प्रॉब्लेम नको आपल्यासाठी. त्यामुळे आपण ऑफिसच्या इथे पोचलो की आपला डेली जो व्लॉग आहे तो आपण एंड करूया. जे काही आपल्याला येताना जाताना कंटेंट मिळेल तो मी दाखवेन तुम्हाला. माहीमला पोचलो आपण, माहीम क्रॉस केले. आज मला संध्याकाळी थोडंसं बाहेर पण जायचं आहे, काम आहे थोडं. 2-3 दिवस वेळ मिळत नाही आहे कामामुळे जायला. तर म्हटलं आज जाऊया, काय पण करून जाऊया. नंतर परत मंडेपासून परत ऑफिस, एक दिवसच आहे.
मी लास्ट वीकमध्ये गेलेली ॲक्च्युली. थोडंसं स्टिकरिंग करायचं होतं बाईकला, पण आपलं जे नाव आहे चॅनलचं मला असं वाटतं की मी इथे लावावं. सो आपण उद्या मंडेला तर ते स्टोर बंद असतात शॉप, त्यामुळे बघूया या आता जो येणारा वीक आहे त्याच्यामध्ये मी इकडे मला असं इकडे लावून घ्यावं. सो दिसेल मग नंतर तुम्हाला ब्लॉगमध्ये आपल्या चॅनलचं नाव एक्सप्लोर विथ प्राची. लवकर आलो आपण पटकन एकदम. ठीक आहे, आज थोडा पाऊस पण नाही आहे, बरं आहे. ऑफिसला गेल्यानंतर आला तरी माझा काही म्हणणं नाही आहे. ऑफिसला गेल्यानंतर मनसोक्त पाऊस पडू दे. हे थोडे रस्ते आहेत ना खराब झाले इकडचे, थोडंसं हळू चालत लागतं मग. काल असा किस्सा झाला की मी माझ्या मम्मीला म्हटलं की काय ग तू व्लॉग बघितलास का माझा. मला बोलते नाही ग, मला वेळच नाही मिळाला ऑफिसमधून. म्हटलं ठीक आहे. नंतर मग आम्ही जेवलो काल सगळे घरी, तर मला बोलते हे ओपन नाही होत आहे. मी म्हटलं दाखव. मी तिला ओपन केलं, ती तिकडेच बसली ब्लॉग बघत. मी बोलली अरे बापरे हे काय आहे. मग तिला आज पण विचारते आज पण ब्लॉग बघितला का. आज बघेल, बघूया. पोचलेलं आता आपण बँड्राच्या सिग्नलला. पाच मिनिटात ऑफिसमध्ये पोचलो आपण. चला सिग्नल सुटला आपला. तिला काय झालं. आता मी पोचल्यानंतर ब्लॉग एंड करेन. असंच रोज दाखवीन काय ना काय, आणि बाहेर जायचा पण प्रयत्न करेन कुठेतरी आउट स्टेशन असं थोडंसं फिरायला. बघा तुम्ही तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या, लाईक शेअर. तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील तर तुम्ही कमेंट करा की कसं होतं आहे व्हिडिओ, कसा झाला पाहिजे अजून. नक्कीच मी सजेशनचं अभ्यास करेन की काय आपण केलं पाहिजे. सो आता पोचते मी. तर धन्यवाद तुम्ही ब्लॉग बघितल्याबद्दल. असेच आपले नवीन व्हिडिओ रोज येतील. तर इथे मी आता व्लॉग एंड करते. थँक्यू फॉर वॉचिंग. चलो बाय.